18. राजे राजगडाच्या पायथ्याशी आल्याची बातमी जिजाबाईंना मिळाली. कैक महिन्यांनी राजे राजगडावर येत होते. अनेक मोहिमा पार पाडून संकटांना तोंड देऊन राजे येत होते. राजगडावर एकच आनंद ओसंडत होता. अफजल वधाच्या आधीचा काळ धरला तर जवळजवळ वर्षभर जिजाबाई राजांच्या काळजीत होत्या. निवांतपणे असे राजे आत्ताच भेटणार होते. गडाच्या प्रथम दरवाजाचा नगारा वाजला. पुतळाबाई राणीसाहेबांनी संभाजीराजांना कपडे करून त्यांना माँसाहेबांच्या महालात आणून सोडले. जिजाबाई संभाजीला म्हणाल्या, शंभूराजे, तुमचे आबासाहेब येत आहेत, त्यांना सामोरे जा. संभाजीराजे हुजऱ्याबरोबर बाहेर आले. मोरोपंत, पिंगळे, सोनोपंत सारे तयार होते. सर्वांसह शंभूराजे वडिलांचे स्वागत करायला वाड्याबाहेर आले. बालेकिल्ल्याच्या दरवाजात राजे आले आणि त्यांची नजर शंभूराजांवर गेली. राजांनी शंभूराजांना कवटाळले. त्यांना उचलून घेऊन राजे बालेकिल्ल्यात आले. जिजाबाईंना पाहताच राजे थांबले. शंभूबाळांना त्यांनी खाली उतरविले. राजांनी जिजाबाईंचे पाय शिवले. जिजाबाईंनी राजांना मिठीत घेतले. जिजाबाई उद्गारल्या, शिवबा, माँसाहेब, तुमच्या आशीर्वादानं आम्ही सुखरूप परत आलो. राजे, आमची प्रत्येक रात्र इकडे वैऱ्याची गेली. खरं सांगू माँसाहेब, आम्हाला स्वराज्याची आता काळजी वाटत नाही. कारण दप्तरावर तर आपलं लक्ष आहेच. प्रसंग पडला तर आपण मोहिमेला सुद्धा सज्ज होता, हे आम्हाला नवीन समजलं. जिजाबाई लाजल्या. त्या म्हणाल्या, आई झाला असता म्हणजे कळलं असतं. पन्हाळ्याला अडकून पडलात, काही सुचेना म्हणून स्वतः निघालात. तेवढंच नव्हे तर आम्ही वेढ्यात असता शास्ताखानावर फौज पाठविलीत. ते ऐकून तर आम्ही धन्य झालो. चला राजे, पुष्कळ बोलायचं आहे, विचारायचं आहे. जिजाबाईंच्यासह राजे वाड्यात आले. सायंकाळी जिजाबाई आणि शिवाजीराजे बोलत बसले होते. शेजारी महादेव उभा होता. राजे म्हणाले, माँसाहेब, हा तुमचा नजरबाज वेळीच गडावर आला नसता तर मात्र प्रसंग बाका होता. जिजाबाई म्हणाल्या, राजे, एवढे नजरबाज सोडले पण कोणीच आत जाऊ शकले नाही. सारे परत आले. महादेवला राजे म्हणाले, महादेव, आम्ही कुठेही असलो तरी तू आमचा पत्ता लावू शकशील, यात आम्हाला संशय नाही. तेव्हा आजपासून आम्ही तुझं नाव नजरबाजांच्या यादीतून कमी करीत आहोत. जिजाबाई राजांकडे पाहत होत्या. महादेव घाबरला होता. तो म्हणाला, महाराज. राजे हसले. आता आमची जबाबदारी वाढते आहे. आमच्याजवळ तुझ्यासारखी हरहुन्नर माणसं असायला हवीत. कोणता प्रसंग केव्हा येईल हे सांगता येत नाही. तेव्हा यापुढं तुझी नेमणूक आमच्या खास रक्षक दलावर करीत आहो. इतक्यात नेताजी पालकर आणि कान्होजी जेधे आल्याची वर्दी आली. नेताजी राजांच्या सामोरे जायला भीत होते. पन्हाळगडाचा वेढा नेताजी फोडू न शकल्यामुळे राजांच्या समोर यायला नेताजी कचरत होते. त्याचमुळे कान्होजींना घेऊन नेताजी गडावर आले होते. कान्होजींच्यासह नेताजी महालात आले. मुजरा करून दोघे उभे राहिले. नेताजी राजांची नजर टाळीत होते. माँसाहेब, राजे म्हणाले, आमचे सेनापती आमच्यासमोर यायला संकोच करतात, म्हणूनच कान्होजींचं पाठबळ घेऊन नेताजी काका हजर झाले आहेत. कान्होजी गडबडीने म्हणाले, आपण येणार म्हणून बातमी आली. गडावर यायला निघालो होतो. वाटेत नेताजी भेटले, मिळून आलो. कान्होजी इतक्या सहजासहजी का सांगाती सापडतात? नेताजी, आम्ही जेव्हा हुकूम पाठवला तेव्हाच पन्हाळा गाठला असता तर वेढ्यात 2 महिने आम्हाला खिचपत पडावं लागलं नसतं. तुमच्याही फौजेची झालेली हानी, झालेला पराभव आम्हाला पाहावा लागला नसता. लढाईत क्षणाला महत्त्व असतं. क्षणाचा अवधीसुद्धा जय पराजय ठरवू शकतो. तिथं असं गाफील राहून चालत नाही. कसूर नसेल तर जय पराजयाचं आम्हाला काही वाटत नाही. तुम्ही शहापूरचा केलेला पराक्रम आम्ही ऐकला आहे. त्या धाडसाबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्या बोलांनी नेताजींना धीर आला. त्यांच्या चेहऱ्यावर परत हास्य विलसले. राजे म्हणाले, त्याहीपेक्षा एक कामगिरी अशी बजावलीत की ज्यासाठी 100 गुन्हे माफ व्हावेत. खुद्द माँसाहेब आमची सुटका करण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांना तुम्ही परावृत्त केलंत, आमचं छत्र राखलंत.
कान्होजी माँसाहेबांच्या देखत तुम्हाला एक विनंती करायची आहे. आज्ञा करावी महाराज. कान्होजी, अफजल वधानंतर आम्ही तुम्हाला आमच्या दरबाराचं मानाचं पहिलं पान दिलं होतं, आठवतं? जी. पन्हाळगडावर आम्ही वेढ्यात सापडलो होतो. सुटकेचा मार्ग काही दिसत नव्हता आणि हा महादेव गडावर अचानक अवतरला. गड सोडण्याचा बेत पक्का झाला. बाजीप्रभू देशपांडे, आज आठवण झाली तरी मन कालवतं. त्यांनी आमची जोखीम उचलली आणि गडावर तुफान असता आम्ही गड सोडला. पन्हाळगडापासून खेळण्यापर्यंत 14 कोसांचं अंतर, दिवसरात्रीची उपासातापासाची, चिखल पाण्याची कशाची पर्वा न करता आमची पालखी अखंड पळविली जात होती. घोडखिंडीजवळ मागून आलेल्या गनिमांनी आम्हाला गाठलं. प्रसंग बाका खेळण्याला सुर्वे वेढा देऊन बसलेत याची कल्पना नाही. मागं पुढं प्रबळ शत्रू उभा होता. अखंड 7 प्रहर धावलेली उपाशी बांदल सेना घेऊन बाजी खिंड लढायला सज्ज झाले. आम्हाला म्हणाले, राजे तुम्ही गडावर जा. तुम्ही पोहोचल्याची तोफ ऐकू येईपर्यंत एकाही गनिमाला पुढं सोडणार नाही. साहेब कामी आम्ही मरतो. निम्म्या शिबंदीनं आम्ही गड गाठला, पण बाजी निम्म्या शिबंदीसह खर्ची पडले. कोणी वाचलं नाही. राजांच्या बरोबरच ते ऐकणाऱ्यांचे डोळे पाण्याने भरले होते. स्वतःला सावरून राजे म्हणाले, कान्होजी बाजी तर गेले, पण त्यांचा पराक्रम, त्याचं सार्थक कसं व्हायचं? आमच्या दरबाराचं पहिल्या मानाचं पान बाजींच्या घराण्याला मिळावं अशी आमची इच्छा आहे. अर्थात तुमची इच्छा असेल तर. कान्होजी हसले. मग राजे, त्यात एवढा विचार कसला करता? बाजींच्या पराक्रमामुळं तुमचे पाय आम्हाला दिसले. आम्ही आनंदानं पहिल्या पानाचा मान सोडतो. राजे उठले. कान्होजींना अत्यंत आदराने मिठी मारीत राजे म्हणाले, खोट्या मानासाठी हवी ती लाचारी पत्करायला मागं पुढं न पाहणारे आपण मराठे कान्होजी, तुमच्या या कृत्यानं तो कलंक आज धुवून निघाला. नेताजी म्हणाले, महाराज, चाकणला संग्रामदुर्गावर शास्ताखानानं वेढा घातला आहे. फिरंगोजी आज 1.5 महिना गड लढवीत आहेत. त्यांना तातडीनं काहीतरी मदत करायला हवी. आमच्या लक्षात आहे. आपण त्याचा उद्या निर्णय करू. निदान आजचा दिवस तरी आम्हाला माँसाहेबांच्या संगतीत काढू द्या. सोयराबाई आत आल्या. त्या म्हणाल्या, ताट करू देत ना? जरूर. आज आनंदाचा दिवस आहे. नेताजी, कान्होजी हेही आमच्याबरोबर पंक्तीला बसतील. रात्री पंगत बसली होती. पंक्तीवर नजर ठेवण्यासाठी समोर पाटावर जिजाबाई बसल्या होत्या. जेवता जेवता राजे एक एक आठवण सांगत होते. सारी पंगत भान हरपून राजांचा बोल मनात साठवीत होती.